तुम्हाला हे नाही भेटलं का? काय झालं? कारण 2021 ची जी माझी भरती होती ती मग डायरेक्ट बोलून द्या ना तिला. 2 मिनिट तुम्ही डायरेक्ट बोला. 2021 ची जी माझी भरती होती ते माझी फक्त आरक्षणामुळे गेले आणि माझं ग्राउंड 40 प्लस ग्राउंड झालं होतं. गोळा आउट ऑफ गेला होता आणि मला लेखीला जवळपास 82 मार्क पडले होते. तिथं काय झाला विषय, ओबीसीच्या मार्क पडले, पण कास्टमुळे एवढं ग्राउंड झालं, मेडिकल झालं, सगळं टेस्ट झालं आणि शेवटी मला कशामुळे काढलं, म्हणजे कास्टमुळे काढलं. कास्टमुळे काढण्याचं कारण काय? कास्टमुळे काढण्याचं कारण एकच, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणून आम्हाला कास्टमध्ये काढलं. जर आज त्यावेळेला जर मला 21 मध्ये आरक्षण राहिलं असतं तर मी आज महाराष्ट्र, माझ्या नावापुढे महाराष्ट्र पोलीस नाव लागलं असतं. जरी मी बीदर जिल्हा तालुका कमालनगर, मी प्रॉपर कर्नाटकचे आहे, पण जीआर बॉर्डर सर्टिफिकेट आणि 371 त्याच्यामुळे बॉर्डर एरियामध्ये 365 गावांचा जीआर आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात भरती देऊ शकतोय. आणि हे कष्ट कसे करावं लागतात ते मला माहिती आहे. सकाळी 5:30 ला ग्राउंड असते तर संध्याकाळी 11:15 नंतर झोपायला भेटतंय. एवढे लेकरं 2 वर्ष काम करून, गरीब शेतकऱ्यांचे लेकरं असून आम्ही एवढा 2 वर्ष कॅम्पला राहून आम्ही भरती होऊ शकणार. 30 मुली 1 वर्षामध्ये भरती होतात. त्याचं कारण काय? फक्त त्यांना कास्ट आहे आणि आम्हाला कास्ट नाही. म्हणजे आम्ही एवढं कष्ट करतो म्हणजे आम्ही काही बेकूफ नाही. आम्हाला आरक्षण जर राहिलं असतं तर हे केलं नसतं. ह्याच्या मागे कारण काय? फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जर त्या मागे सगळ्या मुलींना समानता दिली असते. असं वाटतंय लोकांना मुलीला कमी करावं लागते, पण मुलांना जेवढं कष्ट करावं लागतं ना तेवढंच मुलीला करावं लागते. तरी कास्टमुळे करतात. एवढं करून शेवटी कास्टमुळे कोणतीही जॉब असू दे शेवटी काढणार कास्टमुळे. मराठा म्हणजे नावाने पाटील आहे पण आरक्षण नाही आणि कुठल्याच गोष्टीची सवलत नाही. फक्त नावाने पाटील असलं तर चालतंय का? पाटील आहे हे गोष्ट मी मान्य करतोय, आम्ही पाटील आहे, कारण आम्हाला पहिल्यांच्या काळामध्ये आमचे आजोबा पंजोबा त्यांना पाटील हे नावाने दिले. 10 एकर जमीन असली त्यामध्ये 4 भावंड झाले, त्यांचा विसा किती येतोय, म्हणून आम्हाला आरक्षणची गरज आहे. आणि गेल्या बारी जे आरक्षण होतं त्यामध्ये पण मी सहभागी होते. असं तसं एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी सांगून किंवा काहीतरी आवाहन करून आम्हाला काहीतरी आमची समजूत काढून पाठवले. त्यांना वाटलं गेला विषय संपला, इलेक्शन आलं की येतोय, पण असं नाही. आता सगळा मराठा पेटून उठला. इलेक्शन येऊ किंवा न हो एकजूट आहे, कारण आमच्या लेकरा बाळांना किंवा आम्हाला जर त्यावेळेला आरक्षण राहिलं असतं तर आज मला ही परिस्थिती बघावी लागली नसती. कारण मी एका गरीब घरातून आहे, मला काय कष्ट करावं लागतात ते मला माहिती आहे. एक टाइमचं जेवण आमच्यासाठी भरपूर आहे, तरी सुद्धा आमच्या आई वडील आम्हाला बाहेर ठेवून शिकवतात. महिन्याला 5-7 हजार भरणं म्हणजे एका शेतकऱ्यांचं खूप अवघड आहे आणि ते सर्वसामान्य ज्याला जॉब आहे घरातून त्याला जमतंय. पण आमचे कसं आहे, आमचे वडील शेतकरी, त्यामुळे आम्हाला जवळपास पैसे भरणं आमच्यासाठी खूप अवघड आहे. आणि ते जर आम्हाला आरक्षण राहिलं असतं तर आज मी महाराष्ट्र पोलीस झालो असतो, बंबई पोलीस झालो असतो. एक सोडून माझे 2 पोस्ट गेल्यात. आणि बी ग्रुप मध्ये मी सिकंदराबादला 87 प्लस ग्राउंड केलं, 87 प्लस लेखी झाली माझी, तरी सुद्धा मला 1 वेळेस सोडून 2 वेळेस मला कास्ट मध्ये काढलं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे आम्हाला कास्ट नाही, म्हणजे आम्ही मराठा आहे, नावाने मराठा मोठा आहे, पण आम्हाला जसं आम्हाला पाटील म्हणून मान सन्मान भेटतोय तसं आम्हाला जर आरक्षण राहिलं तर आज आमचे प्रत्येक वेळेस असं ऐकलं की कित्येक मराठ्याचे अशा मुली आहेत ते शिक्षणामुळे आणि कास्टमुळे घरी आहेत. मुलं सुद्धा आमचे शिकून करू नयेत. काही मुली आत्महत्या करतात, हे करतात. त्याच वेळेला जर मी आत्महत्या केलो असतो तर काय माझ्या आई वडिलांची मी गेलो असतो, सरकारला काय फरक पडला असता? याचा काहीच फरक पडला नसता. असे कितीक महिला जातात त्याचा काहीच फरक पडत नाही. तर मला सरकारला एवढंच म्हणायचंय की ह्या वेळेस आरक्षण आम्ही घेणार आहात, दिलं तर तुम्ही सहमतीने द्या, इज्जतीने द्या, म्हणजे इज्जतीच्या बाहेर जाऊन देऊ नका. जर तिथं येऊन आम्हाला बोलायला लावू नका, कारण घेतल्याशिवाय तर आम्ही सोडणार नाही, हे तर आहे. आणि हे आमच्या हक्काचं आहे. तुमचं मागत नाही किंवा तुमच्या मधलं माहित नाही, सर्वसामान्य जनतेला द्यावंच लागते. तुम्ही दिलो तर ठीक आहे, देणं गेलं तर तरी मराठा समाज लढून घेणार आहे, पण तशी अवस्था आणून घेऊ नका. ते तुम्हाला द्यायचं चुकत नाही, पण तुम्ही जर सहमतीने दिलो तर चांगलं होईल. जय जिजाऊ जय शिवराय.